पत्रकारावर हल्ल्याचा पत्रकार संरक्षण कायदा झालाच पाहिजे. पत्रकार संरक्षण कायदा झालाच पाहिजे. पत्रकार संरक्षण कायदा झालाच पाहिजे. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ 4 हुतात्मा पुतळा येथे पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने निषेध नोंदवण्यात आले. यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष आप्पा लंगोटे बोलताना म्हणाले की या ठिकाणी आम्ही काल नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथे आमचे 3 पत्रकार बांधव बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी गाव गुंडाने त्या गावातले गाव गुंडाने पत्रकारावर हल्ले केलेले आहेत. त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व पत्रकार व कृती समिती बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो. हल्ले काळामध्ये पत्रकारावर जे गंभीर हल्ले किंवा गुन्हे दाखल करतात त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. पत्रकार हे समाजाचे डोळे आणि लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत. त्यांच्यावर होणारे हल्ले म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे. पत्रकारावर हात उचलणारे हे लोकशाहीचे शत्रू असून अशा कृत्यानं लोकशाही परिस्थितीत माफ करता येणार नाही. याबद्दल आम्ही प्रशासनाकडे दाद मागणार आहे की दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी. यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते मिलिंद नाना पक्षाळे म्हणाले की नाशिक येथील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कुंभमेळ्याची बातमी कव्हर करण्यासाठी महाराष्ट्रातील पत्रकार योगेश खरे, सोनवणे आणि तांजणे हे पत्रकार त्या मेळ्याची बातमी करण्यासाठी गेले असताना त्या त्र्यंबकेश्वर येथील गावगुंडाने त्यांच्यावरती जो हल्ला केलेला आहे, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे अनेक पत्रकारावरती हल्ल्याचे प्रकार वाढत चाललेले आहेत. म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये यूट्यूब चॅनल, दैनिक वगैरे सर्व पत्रकार बांधव पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संघटना यांच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये या संघटनेच्या वतीनं आम्ही सर्व पत्रकार बांधवाच्या वतीनं तीव्र शब्दात आम्ही निषेध करीत आहोत. यावेळी बोलताना पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार म्हणाले की नमस्कार, मी यशवंत पवार, प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र. गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून कधी बातमी लावण्यावरून हल्ले होतात तर कधी वार्तांकन करण्यासाठी हल्ले होतात. पत्रकारावर होणारे हल्ले हे महाराष्ट्राला अशोभनीय घटना आहे. पुरोगामी महाराष्ट्राला ही लाजिरवाणी बाब आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ आज प्रचंड प्रमाणात चिंतेत आहे. वार्तांकन करण्यासाठी या पत्रकारावर त्र्यंबकेश्वर येथे हल्ला झाला, त्या हल्ल्याचा, त्या घटनेचा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो. आज पत्रकारांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित लोकांना कठोरात कठोर शासन करावं, जेणेकरून राज्यात यापुढे कुठल्याही पत्रकारावर अशा पद्धतीचे भ्याड हल्ले होणार नाहीत. या घटनेचा पुन्हा एकदा निषेध करतो. यावेळी पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संस्थेचे लतीफ नदाब, असलम नदाब, सैफन शेख, सिद्धार्थ भडकुंबे, नितीन करजोळे, गिरमल गुरव, ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख, राम हुंडारे, अकबर शेख, विजय उगडे, सूरज राजपूत, नितीन कांबळे, अक्षय बबलात, अमोल कुलकर्णी, बापूताज पटेल, महेश जाधव, सिद्धू पुजारी, युसुफ पिरजादे, केदार सुरवशे, नंदकुमार कांबळे,
रमेश आपरात, कितपाल गायकवाड, विलास सर्वदे, अजय नागमोडे यांच्यासह पत्रकार कृती समितीचे अनेक पत्रकार उपस्थित होते.